काळजी करू नका, मी शब्दाचा पक्का आहे. आम्ही सगळेजण कामाची माणसं, सकाळपासून आम्ही काम करत असतो आणि लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता प्रयत्न करत असतो. 28 जानेवारीची सकाळ महाराष्ट्राच्या इतिहासात आणि प्रत्येकाच्या आयुष्यात काळरात्रीसारखी ठरली. आबालवृद्ध ओक्साबोक्शी रडू लागले. आसवांचा महापूर आला. अजित दादा परत या, असा आक्रोश झाला. माझ्या शेवटपर्यंतच्या कार्यकर्त्याला विश्वास द्यायचा आहे की आपल्याला कधीच अजित पवारांच्या जीवात जीव असेपर्यंत मी अंतर देणार नाही. म्हणून स्वतःचे अश्रू पुसून महाराष्ट्रासाठी, बारामतीसाठी खंबीरपणे उभ्या राहिल्या सुनेत्रा वहिनी. दुःखातून सावरत असताना नियमाप्रमाणे होणाऱ्या पोटनिवडणुकीला आपल्याला सामोरं जावं लागलं, जी 23 एप्रिल 2026 रोजी संपन्न होत आहे. मी सुनेत्रा अजित पवार महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व ससद्विवेक बुद्धीने पार पाडेन. स्वर्गीय दादांचं अधुरं स्वप्न आणि नियोजित विकास कामं होण्याच्या दृष्टीने सुनेत्रा वहिनींच्या पाठीमागे आपण ठामपणे उभे राहूया आणि घड्याळासमोरील बटन दाबून उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांनाच विजयी करूया. बारामती विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना, मित्रपक्ष महायुतीच्या खंबीर उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार आणि त्यांचं चिन्ह घड्याळ. आता आपल्यात दादा नाही, पण ते नक्की पाहत असतील. स्वर्गीय अजितदादांचं कार्य करू हृदयी जतन. सुनेत्रा वहिनींचं कामाचं वचन. दादांनी आणली आयुष्यात पहाट. कामांची फाईल संगे, होता त्यांचा थाट. हा दादा ट्रॅक्टर सगळीकडेच असणार आहे. दिलं त्यांनी आपल्याला भरभरून दान. आठवू त्यांना, करू वहिनींना मतदान. रखरखत्या उन्हात जणू मायेची सावली. सुनेत्रा वहिनी आमच्या माऊली. अपूर्ण विकासकामं हे स्वर्गीय दादांचं स्वप्न होतं. दादा बारामतीच्या मातीसाठी जगले आणि ह्याच मातीत एकरूप झाले. आपण सर्वांनी गेली 35 वर्ष ठेवला दादांवर विश्वास. जनतेसाठी झटत आपल्या बारामतीतच घेतला त्यांनी अखेरचा श्वास. त्यांचं कार्य करू हृदयात जतन. बारामतीतील प्रत्येक गावासाठी, प्रत्येक माणसासाठी, प्रत्येक शेतकऱ्यासाठी, लाडक्या बहिणींसाठी, तरुणांसाठी निरंतर काम करण्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींचं वचन. आणि त्यासाठी गुरुवार दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या घड्याळासमोरील दाबू बटण.